नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नवीन ब्लॉगमध्ये। आज मी चाललो आहे वणीगडाच्या दिशेने, जे की सप्तशृंगी गड म्हणून प्रसिद्ध आहे। मी माझे कुटुंब सहपरिवारासोबत आम्ही वणीगडाच्या दर्शनासाठी चाललो आहोत। चला तर मग सप्तशृंगी मातेचे दर्शन घेऊन। प्रवास इतका आनंदाचा आणि उत्साहाचा होता की केव्हा आम्ही वणीगडावर येऊन पोहोचलो ते समजलेच नाही। अरे रे, हे काय, देवीचे तर मंदिर खूपच उंचावर आहे। हो, थांबा झूम करून बघू द्या। गडावरती बसलेली सप्तशृंगी देवी आणि इथे ते पायथ्याशी असलेलं तळ, त्या तळ्यात माझा भाचा आणि माझ्या शेजारी माझी पत्नी। मग आम्ही आमच्या आईवडिलांचे पाय धुवून त्यांचे दर्शन घेऊन सर्वजण दर्शन घेतले आणि निघालो देवीच्या दिशेने। अरे थांबा, तुम्ही पहिले ह्या देवीचे दर्शन घ्या, मग जाऊया देवीकडे। तळ्यावरून थेट येऊन पोहोचलो रोपवेला। हे बघा, हे आहे देवीचं मंदिर, तिथं जायचं आपल्याला। आणि ते शेजारी आहे रोपवेचा प्लॅटफॉर्म। मग काय, रोपवेचं तिकीट घेतलं आणि निघालो रोपवेच्या लाईन मध्ये लागायला। अरे बापरे, तीच गर्दी आहे की काय? गर्दी बघून तर असं झालं की रोपवेऐवजी पायी गेला चालला असतं। मग समजलं, पण पायी पण तितकीच गर्दी आहे, त्यापेक्षा रोपवेच बरा। मग 1 तास वेट केल्यानंतर शेवटी नंबर लागतो आमचा। हे बघा रोपवे कसा चाललाय वरती। जेव्हा हा वरती जाईल तेव्हा दुसरा खाली येईल। हा आला दुसरा रोपवे खाली, तो वरती गेल्यावरती। एका वेळी 60 लोकांची कॅपॅसिटी आहे या रोपवेची। आमचा नंबर लागला, पण नंबर लागल्यानंतर बघतो तर काय, मागे तर गर्दी तर वाढतच चालली आहे। खरंच आई सप्तशृंगी मातेचे इतकं जागृत देवस्थान आहे की तिथे येणाऱ्या भक्तांची गर्दी काय थांबतच नाही। हे बसलो आम्ही रोपवेमध्ये आणि चाललो आईच्या दर्शनासाठी। जसं जसं आईजवळ जात होतो तसं तसं आम्हाला आनंदच होत होता। सर्वांचे चेहरे खुलले। मधून दिसणारं हे वणीगाव कसं दिसतंय मग वणीगाव, कमेंटमध्ये कळवा। आणि 2 तासाचा प्रवास काही मिनिटात करून टाकला आहे। मध्ये आल्यावर आईच्या गाभाऱ्यात जी गर्दी बघितली, ती गर्दी बघून तर थक्कच झालो। गर्दीमध्ये पुढे जाण्याची गरज नाही, फक्त लाईनमध्ये लागण्याची गरज आहे। बाकी मागेल फक्त तुम्हाला देवीपर्यंत कसे पोहोचवतात ते बघतच राहा। मजा तर खूपच आली, देवीचं दर्शन पण खूप मस्त झाले। शेवटी आहे की इतकंच मागणं, आशीर्वाद असू दे तुझ्या भक्तावर। कसा वाटला हा प्रवास कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो। आणि लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका।